आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1A सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन या फॉर्म्युलांवर आधारित न्यूमेरिकल नंबर 15 पाहणार आहोत. अ स्टील रॉड 4 मीटर लॉंग, म्हणजेच एक स्टील रॉड दिलेला आहे, त्याची लेंथ 4 मीटर लॉंग आहे आणि 20 mm डायमीटर आहे. सब्जेक्टेड टू एन ॲक्सियल टेन्साईल लोड, त्यावर ते लोड किती आहे 45 किलो न्यूटन आहे. फाइंड द चेंज इन लेंथ अँड चेंज इन डायमीटर, म्हणजे आपल्याला चेंज इन लेंथ आणि चेंज इन डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. ES यंग मॉड्युलस फॉर स्टील इज इक्वल टू 2 into 10 to the power 5 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि पॉइझन रेशो 1/4 असं दिलेलं आहे. तर दिलेल्या न्यूमेरिकल मधून सर्व आपण गिवन डाटा नोट डाऊन करूया. काय काय गिवन दिलंय? रॉड 4 मीटर लॉंग, म्हणजे लेंथ दिले 4 मीटर. मीटरचं आपल्याला काय करावं लागतं, MM मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग ते कसं करतो, तर 4 ॲज इट इज इंटू 10 to the power 3 केलं की मीटरचं MM मध्ये कन्वर्ट होतं. हे सर्व युनिट कन्व्हर्जन आपण युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून हे पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. नेक्स्ट काय दिलंय, 20 mm डायमीटर, स्मॉल डी किती दिलंय 20 mm. ऑलरेडी MM मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट ॲक्सियल टेन्साईल लोड, लोड कसा कॅपिटल P ने लिहितो, किती दिलाय 45 किलो न्यूटन, 45 किलो न्यूटन. आता किलो न्यूटनचं आपल्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग किलो म्हणजेच काय असतं 10 to the power 3, म्हणजेच काय होणार, हे 45 ॲज इट इज आणि किलोचं 10 to the power 3 आणि हे न्यूटन ॲज इट इज. नेक्स्ट फाइंड चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर. ES दिलेला आहे, यंग मॉड्युलस फॉर स्टील किती दिलाय तो 2 into 10 to the power 5 न्यूटन पर MM स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट पॉइझन रेशो म्यू 1/4 दिलेला आहे. आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड चेंज इन लेंथ अँड चेंज इन डायमीटर. चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर आपल्याला काय करायला सांगितलं, त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम चेंज इन लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, PL/AE. मग सर्व व्हॅल्यू गिवन आहेत का बघा. P दिलेला आहे, L दिलेला आहे, ए डायमीटर माहित असेल तर एरिया आपण काढू शकतो, यंग मॉड्युलस सुद्धा दिलेला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो. सर्वप्रथम काय करूया, दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करूया, एक डायग्राम ड्रॉ करूया. हा सर्क्युलर रॉड आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ॲक्सियल पूल म्हणून सांगितले त्यांनी, म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा पूल किती दिले 45 किलो न्यूटन. डायमीटर किती दिला याचा, डायमीटर डी 20 mm. नेक्स्ट लेंथ किती दिली याची 4 मीटर, मीटरचा आपण MM मध्ये कन्वर्ट करत असतो. तर असा सर्क्युलर रॉड आहे, लेंथ दिले. आणि यात चेंज इन लेंथ, पूल लोड केल्यानंतर या सर्क्युलर रॉड आहे त्याला P एवढ्या फोर्सने बाहेर ओढल्यानंतर जी काही चेंज इन लेंथ होते ती किती झाले ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता माहित आहे, चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय PL/AE. मग आता बघा चेंज इन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. P दिलेला आहे का, दिलाय किलो न्यूटन मध्ये, त्याचं इंटू 10 to the power 3 करून काय केलं, न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं. किती आहे ते 45 into 10 to the power 3 इंटू लेंथ दिलंय का मीटर मध्ये, इंटू 10 to the power 3 केलं की MM मध्ये झालं 4 into 10 to the power 3 डिवायडेड बाय एरिया काढावं लागेल. सर्कलचा एरिया कसा काढतो आपण, सर्कल साठी एरिया πd² डिवायडेड बाय 4. पाय ॲज इट इज. डायमीटर किती आहे 20 mm, म्हणजेच 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. म्हणजे जे एरिया किती येणार कॅल्क्युलेट करूया. शिफ्ट दाबून EXP दाबलं की पाय येतं, ब्रॅकेट मध्ये 20 चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू डिवायडेड बाय 4. 314.159 म्हणजेच काय 6 असतं. युनिट काय असणार आहे MM स्क्वेअर.
व्हॅल्यू पुट करूया 314.16 इंटू यंग मॉड्युलस ही किती दिलाय 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. व्हॅल्यूचे पुट केलेले आहेत कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 45 × 10⁻³ × 4 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 314.16 × 2 × 10⁵ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू करूया की त्याला आपला आन्सर 2.864 चेंज इन लेंथ कशी असते mm मध्ये आन्सर असते. यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे चेंज इन डायमीटर. चेंज इन डायमीटर कशामध्ये असणार आहे तर म्यूचा एक फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू मायनस ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. त्यातला जो लॅटरल असतो त्यामध्ये चेंज इन डायमीटर लपलेला असतो. मग बघा लॅटरल आणि लिनियर गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता हा एक सर्क्युलर रॉड आहे याला काय केलं पी एवढ्या फोर्सने काय केलंय पुल केलंय. मग पुल केल्यानंतर ह्या ऍक्सिसच्या पॅरलल जे काय चेंजेस होणार आहे त्याला काय म्हणतो आपण लिनियर म्हणत असतो आणि ह्या ऍक्सिसच्या परपेंडिक्युलर जे काही डिफॉर्मेशन होणार त्याला आपण लॅटरल म्हणत असतो. मग आता हा रॉड वाढल्यानंतर ह्या ऍक्सिसच्या पॅरलल काय वाढणार आहे तर ही लेंथ वाढणार आहे म्हणून याला काय म्हणत असतो लिनियर. म्हणजेच लिनियर मध्ये काय येणार चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. याच्या व्यतिरिक्त लॅटरल बघा हा जो काय फोर्स पी अप्लाय करणार आहे याला परपेंडिक्युलर काय होणार हा जो काय पोर्शन आहे तो लहान किंवा मोठा होणार आहे. हे सर्व कॅल्क्युलेशनचा पार्ट कशामध्ये येणार लॅटरल मध्ये येणार. म्हणजेच बघा जर सर्क्युलर रॉड असेल तर चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. जर का रेक्टँगल असेल तर चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल डेप्थ, चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस, चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ. हे सर्व कॅल्क्युलेशनचा पार्ट कशामध्ये येणार लॅटरल मध्ये येणार आणि लिनियर मध्ये फक्त काय येणार चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग आपल्याला म्यू साठी फॉर्म्युला माहित असतो मायनस ई लॅटरल डिवाइडेड बाय ई लिनियर. मग आता सर्वप्रथम काय करूया ई लिनियरची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ई लिनियर त्यालाच आपण नॉर्मल स्ट्रेन सुद्धा म्हणत असतो. नॉर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ कॅल्क्युलेट केलेली आहे किती आहे 2.864 डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे 4 मीटर. मीटरचे एम एम मध्ये कसं करतो इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. 2.864 डिवायडेड बाय 4 × 10⁻³ ही व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये टाका म्हणजे कॅल्क्युलेशन बरोबर येते आपलं. इथे आलं 7.16 × 10⁻⁻4. आता ई लिनियरची जी व्हॅल्यू काढली ते आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया. म्यू इज इक्वल टू मायनस ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. आपल्याला काय ई लॅटरल फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर ई लॅटरल एका साईडला ठेवूया इज इक्वल टू इकडे काय डिवाइड आहे इकडे आल्यानंतर इंटू होणार म्हणजेच मायनस म्यू इंटू ई लिनियर. व्हॅल्यू पुट करूया मायनस ॲज इट इज म्यूची व्हॅल्यू किती आहे 1 डिवायडेड बाय 4 इंटू ई लिनियर किती फाइंड आउट केलंय 7.16 × 10⁻⁻4. ई लॅटरल फाइंड आउट करूया. ब्रॅकेट मध्ये 1 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 7.16 × 10⁻⁻4 ब्रॅकेट कंप्लीट आणि ऑलरेडी मायनस आहे ना ते ॲज इट इज येणार म्हणजेच की त्याला मायनस 1.79 × 10⁻⁻4. हे स्ट्रेनला युनिट नसतं युनिटलेस असल्यामुळे आपण इथं युनिट देत नाही. मग ई लॅटरलची एवढी व्हॅल्यू आली ई लिनियरची एवढी व्हॅल्यू आली. मग ई लॅटरल साठी आपल्याला फॉर्म्युला माहित असतो ई लॅटरल तो कसा फाइंड आउट करतो चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. मग आपल्याला काय हवा यातलं चेंज इन डायमीटर पाहिजे. मग हा डी आहे तो इकडे डिवाइड इकडे पाठवल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच काय होणार चेंज इन डायमीटर इज इक्वल टू ई लॅटरल इंटू डायमीटर. मग ई लॅटरलची व्हॅल्यू चेंज इन डायमीटर इज इक्वल टू ई लॅटरलची व्हॅल्यू किती आहे मायनस 1.79 × 10⁻⁻4 इंटू डायमीटर किती दिलं 20 mm 20. कॅल्क्युलेट करूया
ब्रॅकेटमध्ये 1.79 इंटू 10⁻⁻4 इंटू 20 ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर आपलं किती मायनसमध्ये आलं. चेंज इन डायमीटर इज इक्वल्स टू -3.58 इंटू 10⁻⁻3. डायमीटरचं युनिट कसं असतं? mm. ब्रॅकेटमध्ये लिहायचं. निगेटिव्ह आन्सर आला ना, म्हणून निगेटिव्ह साइन इंडिकेट डिक्रीज इन डायमीटर. डिक्रीज इन डायमीटर. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चाला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.